वाहतूक विभागानं महाराष्ट्रातून 27,000 कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करायचे। तुम्हाला माहिती आहे, नळाचं पाणी भांड्यात पडत असताना सगळंच भांड्यात पडत नाही, त्यामुळे ते 27,000 जेव्हा सरकारी तिजोरीत जात असतील त्याच्या 4 पट पैसे आपण त्यांच्या खिशात जाणार आहे। त्यामुळे फक्त 27,000चं टार्गेट नाही आहे, 27,000 कोटीचं, तर ते अब्जावधी रुपयाचं टार्गेट आहे त्यांचं। कारण यांनी अधिकारी लोकांनी ज्या बेनामी प्रॉपर्टी घेतली त्यांचे हप्ते आपण भरतो। प्रत्येक अधिकाऱ्याचे बघा, कुठे तुमच्या नवीन डेव्हलपिंग एरिया आहे तिथे प्रत्येकाचे फार्म हाऊस आहे। साधा PSI लेवलचा अधिकारी तो 27-28 एकरामध्ये फार्म हाऊस बांधतो एखाद्या गावाच्या ठिकाणी आणि तिथे तो रिसॉर्ट चालू करतो। किती पैसा तो घेत असेल। आपण बातम्या बघतो, मशनी घेऊन लोक बसतात छापे टाकलेले नोटावर 2-2, 3-3 दिवस एका साधारण PIच्या घरात। तो भाग एक आहे। आंदोलनाशी बोलूयात की लोक कालपासून पाहतोय आम्ही बऱ्यापैकी 7 ते 24 इथं कोण उपलब्ध राहणार नाही, परंतु काल जशी सुरुवात झाली, पावसाचं वातावरण असताना, प्रचंड पाऊस कोसळत असताना सुद्धा महाराष्ट्र राज्य वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी त्यांचं वय वर्ष 77 आहे, ते काल सकाळी 7 वाजता घरातून निघाले ते साताऱ्यातून, तर 1:30-2 वाजता पोहोचले। निघताना फोन केला, म्हणले बर्गे मी घर सोडले, आता निघतोय, पाऊस किती कोसळू द्यात मी पोहोचतोय। त्यांची संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते। कट्टे साहेब आहेत, त्या कट्टे साहेबांची APMC ला युनियन चालते, त्यांनी त्यांचा पाठिंबा दर्शवलाय। त्यांनी व्हॉट्सअपवर पत्र पाठवलंय की जोपर्यंत आपण आपल्या मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच चालू ठेवायचा। किती लोक मैदानात येतात याला महत्व नाही, पण आपण संपूर्ण या लढ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे। आणि हा लढा इथं आता थांबून चालणार नाही, कारण एकदा ज्योत पेटली ती आम्ही शेवटपर्यंत घेऊन जाणार असा विश्वास खटकेने दिलाय। त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचं जे वाहतूक विभागाचे अध्यक्ष आहेत आरिफ शेख यांनी काल आंदोलनाला भेट दिली। त्याचप्रमाणे म्युनिसिपल कामगार युनियनचं एक ट्रक म्हणजे जे टेम्पो वगैरे आहेत त्याचे अध्यक्ष मिलिंदजी रानडे साहेब यांनी 4,500 कर्मचारी म्हणजे जे टेम्पो कचरा उचलणारे त्यांना BMC मध्ये परमनंट केलं। त्यांची एक मोठी संघटना आहे, त्यांनी काल सर्वप्रथम त्यांनी हजेरी लावली आंदोलनाला आणि शुभेच्छा देऊन ते गेले। त्याच्यानंतर ठाणे जिल्हा सेवा संघाचे अध्यक्ष विजय यादव हे येऊन गेले, त्यांचे पदाधिकारी आले, त्यांच्या ठाण्याच्या 27 संघटना आपल्या सोबत आहेत। महाराष्ट्रामध्ये जी बस वाहतूकदारांची संघटना आहे मुंबई बस वाहतूक महासंघ, त्याचे अध्यक्ष KV शेट्टी आपल्या आंदोलनाला भेट देऊन गेलो। त्याप्रमाणे अलंकार टेम्पो स्टँडचे आले होते, भात बाजारचे आले होते। तसंच विशेष म्हणजे मोरगाव जे आपल्या निरेजवळ आहे त्या मोरगावच्या इथून 17 सीटर बस करून काही वाहतूकदार आपल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी काल ते संदीप रणवरे आणि त्याचे सहकारी यांनी 17 सीटर बस काल केली। काल सकाळी निघाले परवा रात्री आणि काल एवढ्या पावसात सुद्धा ते मोरगाव सारख्या ठिकाणी येऊन पोहोचले। चंदगड मधील एक 3 व्हीलर चालक अमर शेख नाव आहे, त्याने या आंदोलनाला 500 रुपयाची भेट पाठवली। म्हणलं साहेब माझं शहराशी काही घेणदेण नाहीये, परंतु तुम्ही जे आंदोलन चालू केले ते मी व्हॉट्सअपवर फेसबुकवर बघितलं, म्हणून तुमच्या आंदोलनाला मी तुम्हाला छोटीशी मदत पाठवतो, हे आंदोलन नक्कीच यशस्वी होणार आहे। अशा छोट्या मोठ्या लोकांनी पण आपल्याला साथ दिले। तर इथे उपस्थिती कमी असली तरी काल प्रकाश गवळी साहेबांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे त्यांच्या संघटना आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या त्यांनी त्या तहसील ठिकाणी आपापलं आंदोलन करायचं आहे आणि यातून एक चांगला दिवस निवडून जर सरकारने आता आपल्या मागण्यांना अक्षता लावल्यात तर एक दिवस निवडून पूर्णपणे महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर चक्काजाम करण्याचं आयोजन या लढ्याच्या पार्श्वभूमीवर आहे। त्यामुळे आता किती लोक येत आहेत आमच्या नाक्यावर निघाल ते लोक काय रोज जातात रोज वाचतात काय आहे की नाही, मागे बोलणारे असतात। त्यामुळे तो विषय घ्यायचा नाही, नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय आम्ही मैदान तर सोडणार नाही। यावेळेला पूर्णपणे तयारीनिशी बसलो, कारण आता घरदार विकण्याशिवाय पर्याय नाही, पत्रे घराची विकायची वेळ आली दंड काढण्यासाठी। हे आपल्या अस्तित्वाची शेवटची लढाई, कोणीही आपला वारस या धंद्यात आणत नाही। प्रत्येक डॉक्टर म्हणतो माझा मुलगा मी डॉक्टरकडे, वकील त्याचा मुलगा त्याच्या व्यवसायात वारसदार आणतोय, नेता आणतोय। फक्त आपलं क्षेत्र असं आहे की आपले क्षेत्र म्हणजे एक शिवी झालेली आहे। आपण विचार करतो आपलं पोरगा येऊ नये, देव करून आपल्या पोराला एक वेळ येऊ नये।
अरे हे एवढं क्षेत्र आहे, सेवाभावी क्षेत्र आहे मोठं, संपूर्ण म्हणजे अगदी जन्मल्यापासून माणसाच्या मरेपर्यंतच्या गरजा पूर्ण करणारं वाहतूक क्षेत्र. अगदी शेवटची लाकडं सुद्धा आपल्याच वाहतून जातात आणि अँब्युलन्स डिलिव्हरीला पण अँब्युलन्स आपल्याच वाहतूकदाराची असते. म्हणजे इतकं मोठं हे क्षेत्र असताना या क्षेत्राला हे दिवस बघावे लागले. हे केवळ सरकारी अनास्था आणि आपली एकजूट नसल्यामुळं मी सर्वांना आवाहन करेन की या आंदोलनाला पाठिंबा द्या, सर्व ताकदीने एक शेवटचा पर्याय म्हणून करूयात आणि आपला आनंद यशस्वी करूयात. धन्यवाद.